धुळे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या मेथी आणि चिमठाणे दोन गटांमध्ये भाजपनं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं। मेथीतून भाजपचे प्रभाकर पाटील हे विजयी झालेत, तर चिमठाणे गटातून भाजपचे महेंद्र गिरासे विजयी झालेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राचीन मंदिराची दुरवस्था झाली आहे आणि मंदिराची देखभाल व्हावी, देखभालीचा खर्च वाढवावा यासाठी हिंदू जनजागृती समितीनं नागपूरमध्ये विधिमंडळाजवळ आंदोलन केलं। दिल्लीमध्ये आज विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह 27 पक्षांचे नेते या बैठकीमध्ये सहभागी होतील। लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि रणनीतीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे आणि त्यासोबत किमान समान कार्यक्रम जाहीरनाम्यावरही चर्चा होणार आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंनी उत्तर प्रदेशमधून लढावं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मागणी यूपी कांग्रेस अध्यक्ष अजय राय यांनी केली आहे। भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर उत्तर प्रदेश जोडो यात्रा सुरू करण्यात येणार आहे आणि उद्यापासून यात्रा सहारनपूरमधून सुरू होईल आणि लखनौमध्ये या यात्रेचा समारोप होईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपच्या संसदीय दलाची बैठक आज होणार आहे आणि संसदेचं कामकाज सुरू होण्याआधी सकाळी 9:30 वाजता ही बैठक होईल। लोकसभा निवडणुकीआधीची भाजपच्या संसदीय दलाची ही कदाचित शेवटची बैठक असू शकते, तेव्हा या बैठकीमध्ये मोदी काय कानमंत्र देतात हे सुद्धा पाहावं लागेल। विरोधी पक्षातील तब्बल 92 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। यामध्ये लोकसभेतील 47 आणि राज्यसभेतील 45 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींसह 33 खासदारांना निलंबित करण्यात आलं। त्याआधी 14 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं। नाशिक ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या ललित पाटीलसह चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 10 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। दरम्यान आता ललित पाटीलचा जेलमधला पुढचा मुक्काम हा मुंबईमध्ये आर्थर रोड जेलमध्ये असेल। ठाण्यामधल्या प्रिया सिंग प्रकरणातील 3 आरोपींना न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं। यावेळी आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि या प्रकरणात प्रियाकडून वारंवार चौकशीवर नाराजी व्यक्त केली जात होती। मात्र घटनेच्या 7 दिवसानंतर एसआयटी पथकानं कारवाई करत अपघातात वापरलेली 2 वाहनंही ताब्यात घेतली आहेत। वाशीमध्ये जीएसटीनं धाड टाकली। शहरातल्या हार्डवेअरच्या दुकानावर ही कारवाई करण्यात आली। 5 तास चौकशी करण्यात आली। अचानक जीएसटीची धाड पडल्यानं वाशिम शहरात एकच खळबळ उडाली। भंडाऱ्याची उधळण म्हणजे